त्या दिवशी अंकिता बेडवर निवांत झोपली होती. अचानक तिच्या गळ्यावर धारदार विळ्याने वार करण्यात येतो. रक्ताची पिचकारी उडते. तशी अंकिता मोठ्याने किंचाळते, आई. डोळे उघडून पाहते तर वार करणारे दुसरं तिसरं कोणी नसून तिची आईच होती. नमस्कार मित्रांनो, चॅनेलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका आणि स्टोरी पूर्ण पहा. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील नेहरूनगर परिसरात रामराव पवार हे शेतकरी आपल्या परिवारासह वास्तव्यात आहेत. रामराव पवार यांचा स्वभाव मनमिळाऊ असल्याने गावात त्यांना लहान बालकापासून ते थोरापर्यंत सगळे ओळखतात. रामराव यांना 2 एकर शेती आहे आणि ती शेती ते कसून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. ते पती पत्नी व 4 मुली असा त्यांचा परिवार आहे. रामराव हे फार कष्टाळू शेतकरी आहे. शेतात रामराब राबून पोटाला पीळ मारून त्यांनी आपल्या 3 मुलींचे लग्न अतिशय चांगल्या घरी देऊन एक चांगला बाप होण्याचे कर्तव्य निभावले होते. आता घरात 4थी लाडकी लेक अंकिता होती. अंकिताचे शिक्षण 10वी पर्यंत झाले होते. ती दिसायला सुंदर होती. अंकिताची आई पंचफुलाबाई साधी भोळी गृहिणी होती. पंचफुला या अंकिताचा लाड करत असत. अंकिताने जे मागितले ते आई देत असे. अंकिताने नुकताच तारुण्याचा उंबरठ्यावर पाय ठेवला होता. दिसायला सुंदर असल्याने ती कोणाच्याही मनात अगदी सहज भरत असे. अंकिताचा स्वभाव मात्र 3 बहिणींपेक्षा फारच वेगळा होता. ती एकदम कडक आणि बेधडक होती. अंकिताच्या गल्लीतच काही अंतरावर विकास नावाचा मुलगा राहत होता. अंकिताच्या घराजवळून जाता येता विकास आणि अंकिताची नजरानजर होत होती. विकास नेहमी तिच्या घरासमोर घुटमळत असे. तिला एकटक पाहत असे. हळूहळू हा प्रकार तिच्याही ध्यानात आला. तिच्याकडूनही त्याला प्रतिसाद मिळू लागला. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करू लागले. या प्रेमात एका गोष्टीचा त्यांना विसर पडला. ती म्हणजे ते दोघे वेगवेगळ्या जातीचे होते. अंकिता व विकास एकमेकांच्या प्रेमात एवढे दंगून गेले होते. एकमेकांना एखाद्याच भेटणे बोलणे एवढेच नाही तर एकमेकांचा हात हातात घेऊन फिरू लागले होते. मात्र ही बाब जास्त वेळ लपू शकली नाही. ते प्रेमात अखंड बुडाले होते. प्रेम आंधळे असते म्हणतात. जात धर्म गरिबी श्रीमंती कशाचाही प्रेमात अडसर येत नाही. प्रेम हे 2 मनांचे मिलन मानले जाते. पण समाजात जगताना चालीरीती पाळाव्याच लागतात. याचे भान मात्र प्रेमिकुलाने नसते. त्यामुळे ते प्रेमात मग्न असतात. त्यांच्या या प्रेम प्रकरणाची लवकरच चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. या प्रकारातही तेच झाले. अंकिताच्या प्रेमाची चाहूल तिच्या घरच्यांना लागली. वडील रामराव व आई पंचफुलाबाई यांना हे प्रकरण समजतात ते संतापले. अंकिता शाळेतून घरी येताच रामराव यांनी अंकिताकडे याबद्दल विचारणा केली. मात्र अंकिता एकही शब्द काढत नव्हती. आई पंचफुलाबाई यांना वडिलांनी खडसावून सांगितले की जरा सांग तुमच्या लाडक्या मुलीला समजावून, फक्त आपली समाजात बदनामी होऊ नये. त्यानंतर पंचफुलाबाई यांनी अंकिताला खूप समजावून सांगितले की तुझा बाप जेवढा शांत आहे तेवढाच रागीट आहे. त्याला राग आला तर आपल्या दोघींचं काही खरं नाही. स्वतःला सावर, येड्यासारखं वागू नको. आई सगळे समजावून सांगितले. अंकिताने ऐकून घेतले. दिवसामागून दिवस जात होते. अंकिता व विकासची भेट झाली नव्हती. पण तिला तर मुळीच करमत नव्हते. तिकडे विकासही अंकिताला भेटण्यासाठी तडफडत होता. मात्र अंकिताला घरच्यांनी टाकलेले बंधन तोडता येत नव्हते. बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अखेर अंकिता व विकास यांनी भेटायचे ठरवले. त्याप्रमाणे ते घरच्यांना चोरून भेटले. एकमेकांना पाहताच त्यांच्या भावना अनावर झाल्या. अंकिताच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. ते पाहून विकास म्हणाला, काय झाले अंकिता? त्यावर तिने उत्तर दिले, मला तुला सोडून एकही क्षण राहावं असं वाटत नाही. हो अंकिता, माझे पण तसेच हाल आहेत. मला तर वाटले की आज तू मला भेटायला येणार नाही. विकास हसत म्हणाला, वेडे, तुझ्यासाठी मी जीवही देण्यास तयार आहे. मागून तर बघ. नको मला तुझा जीव. मला तुझ्यासोबत आयुष्यभर राहायचं आहे. आपण दोघे प्रेम करतो हे आपल्या घरच्यांना सांगायचं आहे. परंतु त्यांना ती अमान्य आहे. मला तर वाटत नाही आपले घरचे आपले लग्न करून देतील. मला नाही मानायची जात आणि फात. चल जाऊया, समाजाला सोडून कुठेतरी पळून जाऊया. विकास अंकिताला म्हणाला. तिचाही त्याच्यावर विश्वास होता. याच विश्वासाच्या जोरावर त्या दोघांनी पळून जाण्याचे ठरवले. एक दिवस संधी साधून ते दोघे पसार झाले. ते पती पत्नीप्रमाणे राहू लागले. नेहरूनगरमधील अंकिता व विकास पळून गेल्याची गावभर चर्चा रंगू लागली. अंकिताचे वडील रामराव हे तर फारच संतापून गेले होते. त्यामुळे ते विकासच्या घरी जाऊन त्याच्याबद्दल अपशब्द बोलत होते. विकासनेच माझ्या मुलीला फुसलावून पळून नेल्याचे सांगत होते. माझी मुलगी कुठे आहे हे लवकर सांग, अन्यथा मी तुमच्या व मुलाविरुद्ध पोलिसात तक्रार देईन, अशी धमकी रामराव देत होते. मात्र विकासच्या घरच्यांनाही कसलीच कल्पना नव्हती. अखेर हे प्रकरण हिमायतनगर पोलिसात पोहोचले. रामराव पवार यांनी विकास अंकिताला फूस लावून पळून घेऊन गेल्याची फिर्याद दिली. हिमायतनगर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून विकास विरुद्ध पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर विकास
व अंकिता यांची शोध मोहीम सुरू केली. पोलिसांनी कसून शोध मोहीम राबवून गोपनीय माहितीच्या आधारे अंकिता व विकासला शोधले आणि पोलीस स्टेशनला आणले. अंकिताला पोलिसांनी समजावून सांगितले की बेटा, तुझे वय अजून झाले नाही, तुम्ही शिकले सवरले आहात, आई वडिलांच्या मर्जीप्रमाणे वागले पाहिजे असा सल्ला पोलिसांनी दिला आणि अंकिताला आई वडिलांच्या स्वाधीन केले. अंकिताला घेऊन आई वडील घरी आले असले तरी वडील रामराव तिच्यावर संतापूनच होते. सगळीकडे चर्चा सुरू होती. पळून गेलेली अंकिता घरी आली. काही जण तर अंकिताला टोमणे मारत होते. बिचारी अंकिता काहीच बोलत नव्हती. गोड बोलणारी अंकिता मात्र एकदम शांत झाली होती. तिला आता समजेना की पुढे नेमकं काय करावे. रामराव तिला वारंवार बोलत होते की आपली समाजात खूप इज्जत आहे, पण आता तुझ्यामुळे खूप बदनामी झाली आहे. गावात तोंड काढायला जागा नाही. तो मुलगा आपल्या समाजाचा नाही, त्याचा नाद सोड. तुझे लग्न आपल्या समाजातील चांगल्या मुलाशी करू अशी ते समजावून सांगत होते. पण तिने मात्र त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की मी विकासवर प्रेम करते, मी त्याच्यासोबतच लग्न करणार. तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा. मुलीचे हे बोलणे ऐकून रामराव यांचा पारा चढला. एकीकडे ती पळून गेल्याने समाजात बदनामी झाली होती आणि आता ती सुधारण्याऐवजी पुन्हा त्याच्याशीच लग्न करण्याची भाषा करत असल्याने रामराव चांगलेच भडकले. घरात आता भांडणं धुमसू लागली होती. अंकिताने निक्षून सांगितले की तुम्ही कितीही ताकद लावली तरी मी मुळीच घाबरणार नाही. माझे प्रेम खरे आहे. मी माझं सर्वस्व विकासला अर्पण केले. त्याच्यावरील दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घ्या, नाहीतर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करीन अशी धमकी देखील तिने देत होती. अगोदरच रामराव आणि पंचफुलाबाई हे दोघेही मानसिक तणावाखाली आले होते. त्यामध्ये अंकिताच्या वागण्यात काहीच फरक पडत नव्हता. अंकिता रोजच तगादा लावत होती की विकासवरील गुन्हे मागे घ्या. आई वडील तिला सांगून सांगून थकून गेले होते. आता अंकिताचे नेमके काय करावे हे सुचत नव्हते. त्यामुळे काही नातलगांना घरी बोलावून अंकिताला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र काही उपयोग झाला नाही. अंकिताने घेतलेला निर्णय तो फायनलच होता. लग्न करेन तर विकास बरोबरच, अन्यथा नाहीच, असा अंकिताचा निर्णय होता. यातून काय निष्पन्न होणार याला कोणालाच काही अंदाज नव्हता. 1 फेब्रुवारी 2024चा दिवस उगवला होता. घरात रोजचीच किरकिर सुरूच होती. अंकिता अजून झोपली होती. तिच्या आईने आवाज दिला, अंकिता उठ, लवकर, आज भोकरला जायचंय. अंकिता डोळे चोळत झोपेतून उठली. तिने आवरावर केली. आज विकासवर केलेल्या केसची सुनावणी होणार होती. अंकिताला न्यायालयात नेमकं काय बोलायचे ते सर्व तिला आईवडिलांनी घरी समजावून सांगितले होते. सर्व तयारी करून रामराव, पंचफुलाबाई व अंकिता भोकर येथील न्यायालयात सकाळीच पोहोचले. न्यायालयात जाऊन अंकिताने जे सांगायचे होते ते त्यांच्या वकिलांनी सांगितले, मात्र वकिलांनी सांगितले ते अंकिताला मान्य नव्हते. विकास विरुद्ध कसलाही खोटा आरोप मी न्यायालयात सादर करणार नाही, मी विकाससोबतच लग्न करणार असा हट्ट तिने केला. न्यायालयात निडरपणे बोलून अंकिता न घाबरता परत घराकडे निघाली. हा सर्व प्रकार पाहून रामरावचे वकील चांगलेच भडकले. अंकिता एकदम जिद्दी होती. ती कोणाचेही ऐकत नव्हती. अखेर अंकिताच्या मनासारखे झाले. रामरावचा दिवसच व्यर्थ गेला. बाप रामराव डोक्याला हात लावून खाली बसला आणि म्हणाला, देवा, अशी कशी माझ्या पोटी मुलगी दिलास. पत्नी पंचफुलाबाईने धीर देऊन रामराव आणि अंकिताला घरी नेले. दिवसभराच्या त्रासाला कंटाळून अंकिता घरी येताच ढसाढसा रडू लागली. आई वडीलही चांगले संतापले होते. त्यामुळे चांगलेच वातावरण तापले होते. याच तणावात दिवस गेला. रात्रीचे 8 वाजले होते. रामराव, पंचफुलाबाई व अंकिता यांनी दररोजप्रमाणे सोबत जेवण केले. जेवण झाल्यानंतर अंकिता विश्रांती घेण्यासाठी गेली. परिसरात हळूहळू शांतता पसरू लागली. लोक झोपेच्या अधीन झाले होते. रात्रीचे साधारण 10 वाजले असावेत. रामराव व पंचफुलाबाई यांना काही झोप लागेना. त्यांच्या डोक्यात एकच प्रश्न की अंकिताचे आता काय करायचे. आधीच गावात आपली खूप बदनामी झाली आहे. अंकिताने दुसऱ्या समाजाच्या पोरासोबत लग्न केले तर आपली समाजात इज्जत राहील काय. समाज आपल्याला तोंड वर काढू देणार नाही. असे अनेक विचार रामराव व पंचफुलाबाई यांना पडू लागले. यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे असं रामराव आपल्या पत्नीला सांगत होते. रामरावच्या बोलण्याशी पंचफुलाबाई याही सहमत होत्या. बराच वेळ हे दोघे अनेक चर्चा करत जागे होते. यावेळी अखेरचा पर्याय म्हणून शेवटी त्यांनी एक कठोर निर्णय घेतला. अंकिता कधी झोपेल याची हे दोघे वाटच पाहू लागले. बऱ्याच वेळाने अंकिता गाढ झोपल्याचे त्या दोघांना लक्षात आले. आज अंकिताच्या जीवनातला अखेरचा दिवस होता. रामराव व पंचफुलाबाई यांनी अंकिताला कायमची संपवण्याची पूर्ण तयारी केली होती. रात्रीचं साधारण 1:15 वाजण्याच्या सुमारास रामराव व पंचफुलाबाई पावलाचा आवाजही न करता झोपलेल्या अंकिताच्या पलंगाजवळ आले. मागचा पुढचा कसलाच विचार न करता रामरावने धारदार वेळेने झोपलेल्या अंकिताच्या मानेवर, डोक्यावर, कपाळावर, पोटावर, पायावर, कमरेत सपासप वार केले.
अंकिताने जोराने आई अशी किंकाळी फोडली, पण तिच्यावर वार करणारी तिची आईच होती. मला मारू नका, मी काय पाप केले असे म्हणत अंकिताने त्या दोघांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. पण त्या दोघांनी पोटच्या पोरेवर धारदार शस्त्राने इतके वार केले की काही वेळातच ती निश्चित पडली.